हॅलो मित्रांनो, मी सुनीता. सुट्टी असल्यामुळे काहीतरी स्पेशल फरमाईश आली की थालीपीठ बनव म्हणून. तर चला सामग्री बघूया. याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ मिक्स केलंय. आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले एक एक चम्मच, एक मसाले, धनापूड, परत जिरा पूड आणि थोडासा गरम मसाला आणि ओवा असं टाकलेलं आहे. आणि वाटणामध्ये कोथिंबीर, लसूण, थोडी मिरची, तुम्हाला कशी तिखट लागते त्यानुसार मिरची, आलं, जिरं आणि थोडंसं मीठ. तर ते वाटून घेऊयात आपण. आपण पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये हे वाटण केलेलं ते टाकायचंय. कांदा मिक्स करून घ्यायचं. जसं आपण बाजरीचं आणि याचं पीठ मळतो ना, ज्वारीचं बाजरीचं पीठ जसं मळतो त्याप्रमाणे याचं मिक्स करायचं. याच्यामध्ये डाळीची पीठ पण मिक्स करतात त्यांना आवडीनुसार, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मी बाजरीचं आणि गव्हाचं पीठ घेतलं. मी पण याच्या अगोदर कधी ट्राय नव्हते केलं, फर्स्ट टाइम ट्राय करते. हो, कसं होतंय ते. एक गोळा घेतला, रुमाल थोडासा ओला करून घेतला होता, म्हणजे आपल्याला जास्त भाकरीसारखं थापून घ्यायचं. खाली रुमालाला चिटकू नाही म्हणून थोडंसं पाण्याचा हात सारखा ओला करायचा, जेणेकरून त्या हाताला पण चिटकत नाही आणि त्या रुमालाला पण चिटकत नाही. तवा चांगला तापलाय, याच्याला थापून झाल्यानंतर छोटे छोटे गोल करायचे. मध्ये तेल टाकायचं तव्यामध्ये, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. मला असं पकडायचं, तव्यावरती टाकून घ्यायचं. थोडंसं तेल सोडायचं त्याच्या बाजूने, म्हणजे ते चिकटणार नाही, व्यवस्थित भाजलं जाईल. त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं. हे भाजून होईपर्यंत आपण दुसरा बनवूया थालीपीठ. माहित नाही कसं होतंय ते. भाजणीचा फोटो येत आपण आता परतलं. वास तर छान येत आहे, येतोय ना? करपलेला वास येतोय. नाही, वास छान येत आहे. मला तर येते बाबा, तुमच्या नाकाची. तर मित्रांनो, तुम्ही पण असं काही प्रयोग केले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. फर्स्ट टाइम, आणि ते कसं झालं होतं ते सुद्धा सांगा. काय बनवलं होतं ते सुद्धा सांगा. तर बनवलंय छान, बाकी काय माहिती कसं झालंय ते. तर मित्रांनो, तुमच्या इकडं कोणत्या प्रकारचे थालीपीठ बनवतात, किंवा त्याच्यामध्ये काय काय रेसिपीमध्ये काय काय टाकलं जातं ते पण सांगा. त्या पद्धतीने पण आपण बनवून बघूया. अशाच प्रकारे सर्व थालीपीठे बनवून तयार केली. तर तयार आहे, चला या, जेवण तयार आहे, या. बसा, मला खाऊन सांगा कसं झालंय ते. काय बनवलंयस हे? थालीपीठ. मला वाटलं तू आज बनवणार नाहीस. मला वाटलं नाही बनवणार तू आज. तुम्ही सांगितलं नाही बनवणार, असं होणार आहे का? चला, काय खरं नाही. चला टेस्ट करूया. कसं झालंय सांगा सांगा, कसं झालंय. छान झालंय. नक्की? हो नक्की छान झालंय. पहिल्यांदा केलं चला, हो फर्स्ट टाइम केलं. नवऱ्याला आवडलं म्हटल्यावरती माहित नाही, मनापासून आता खाल्ल्याशिवाय समजणार नाही. मनापासूनच बोलतोय, छान झालंय. पहिला प्रयोग चांगला झाला, खरं सांगितलं. आजचं चांगलं झालंय, पण असे प्रयोग करत राहा, पण चांगले वाले करत. बघितलं, आता थोडी ना माहिती असणार आहे की चांगलं होणार आहे की नाही होणार आहे. केल्याशिवाय समजणार आहे का? हे असे नवरे असतात, करावं केलं तरी ह्यांना चांगलंच झालं पाहिजे, आणि नाही केलं तर करतच नाही. केले ना तर ते नाही बघायचं. जाऊ द्या, सोडा. तू बघ जरा टेस्ट करून कसं झालंय. मी तर खाल्ला आता.
यांना काय दाखवती तू खा. छान झालं. छान झाले आज, छान झाले. ठीक आहे. करणार नाही मी Demotivate परत काय. करत नाही. चांगलं झालंय, चांगलं झालंय. परत नाही करणार मग असं केल्यावर. हा ना. हम्म. असंच कर. नक्का नाकाची. तर मित्रांनो, आम्ही हे खाऊन घेतो. आजच्या पुरते एवढंच आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि हो, आज हे सांगायचं राहून गेलं, तुम्हाला आमचे चॅनल आवडत असेल, असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे मतही मांडा.